सखी सावली काव्यांजली। आई मी बाहेर जातो, पाहुणे आले असतील। हो, एक मिनिट विशू, तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। थँक्यू आई, नमस्कार करते। मला तुझं हेच आवडत नाही, दोघांनी नमस्कार करायला हवा ना। हो आई, अहो सुखाने संसार करा, तुमच्यामधलं प्रेम असंच वाढू द्या। आई मी बघतो बाहेर। हो, चल काव्या, मुलांचं आवरलं की नाही मी बघते। गुरुजींच्या स्वागताची तयारी कर। आणि लाडू दिसत नाहीये मगापासून, ती कुठे गेली? आई काम आहे असं सांगून ती बाहेर गेली होती। बरं बरं, मी जाते आता। हो, लाडूला जाऊन बराच वेळ झाला, बघायला हवं। आता तुझं काही खरं नाही बघ। काही मला पकडून तरी दाखव। अरे सावकाश, प्राची, निमेश, अरे किती दंगा करताय। हा नमस्कार, कुठे पोहोचलात तुम्ही? ओके ओके, या या। हो। अरे प्राची, निमिष, काय करताय? जा तुम्ही। इट्स ओके। सगळा कुर्ता खराब। अरे रे रे, सगळा कुर्ता खराब झाला तुझा। हे प्राची आणि निमिष आहेत ना, सांगते मी त्यांना दंगा नका करू। आई काव्यानी बघायला नको का? बरं ते जाऊ दे आता, तू जाऊन पटकन कुर्ता बदलून ये, पाहुणे येत आहेत ना रे। जा बघू। आणि हा, काव्यानं कुर्ता घेतलाय ना, तो घाल। बघ ना कसा योगायोग आहे, शेवटी तुला तोच घालावा लागणार। जा आता पटकन। हो, हे ग्लासेस घेऊन जा कोणीतरी। प्राची, मी हा कुर्ता आणलाय तुमच्यासाठी। उद्या तुम्ही हाच कुर्ता घालून पूजेला बसावं अशी इच्छा आहे माझी। काव्यानं कुर्ता घेतलाय ना, तो घाल। बघ ना कसा योगायोग आहे, शेवटी तुला तोच घालावा लागणार। हा कुर्ता घालून अजिबात पूजेला बसणार नाही असं सुनावलं होतं हिला, आता हाच घालावा लागला। दुसरा नवीन कुर्ताही नाही, त्यातून हा कुर्ता घातला नसता तर आई ओरडली असती। तुम्ही घातलात हा कुर्ता, छान दिसताय। मला विश्वास होता की तुम्ही पूजेला हाच कुर्ता घालाल। तुम्ही कडक स्वभावाचे आहात असं फक्त वरवर दाखवता, पण आतून खूप प्रेमळ आहात। छान दिसताय। आई, ओटीची साडी। बर, तिथे ठेव। ऐक, आपल्या घरातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी पूजा आहे। आता थोड्या वेळात गुरुजी येतील, तू इथेच थांबून राहा।
हो आई. आणि ऐक, तुला पुन्हा एकदा आठवण करून देते. आपल्या प्रभू देसाईंच्या घराण्याच्या परंपरेनुसार पूजेच्या तयारीपासून ओटी देण्यापर्यंत सगळं काम घरातल्या सुनेनीच करायचं असतं. त्यामुळे तू इथेच थांब, कुठेही जाऊ नको. हो, आलेच. जिथे जिथे अडते पाऊल हे तिथे तुझी हलकीशी चाहुल दे. हसते तुझ्या सवे सुखात रोज मी, हे तुझेच सारे माझी तूच माऊली. आणि हे बघ, अक्काई, लाडू. अगं, कुठे गेले होतेस तू? अगं एक महत्वाचं काम होतं. इथे एवढी पूजा असताना कसलं महत्वाचं काम आहे तुला? हो हो, नुसती पूजा नाहीये, आज तुझ्या लग्नाचा 12वा वाढदिवस सुद्धा आहे. आणि मी ना तुझ्या आई, आपण त्याबद्दल नंतर बोलूया. तू जा आणि तयार हो. माझ्या खोलीमध्ये तुझ्यासाठी साडी आणि एका बॅगेत सोन्याचा हार काढून ठेवलाय, तो घाल. खरं तर मीच तुला तयार करणार होते, पण तू बाहेर गेली होतीस ना, आणि आता उशीर झालाय. गुरुजी कधीही येतील, मला इथे थांबावं लागेल ग. तू जाऊन तयार होऊन या. बरं ठीक. लाडू ऐक ना, लाडू, म्हणजे तू सुंदर आहेसच, पण आज जरा अजून छान तयार. अक्काई, पूजेच्या गडबडीत सुद्धा तू माझाच विचार करतेस ना. मला माहितीये तू ना माझी. बरं, आपण या सगळ्याचा ना नंतर विचार करू. तू जा बघू, आधी तयार होऊन ये, जा. बरं लवकर ये. आणि आईंनी हिला छान तयार करायला सांगितलंय. हिच्यासाठी कुठला मुलगा पाहिलाय कुणास ठाऊक. मी हा, मी काय मदत करू शकतो? हो, तुझी मदत लागणार आहे, पण आधी तू सुद्धा तयार होऊ नये, मग मी सांगेन काय ते. ओके, लगेच आलो. अक्काईनंच मला जपलं, लहानाचं मोठं केलं. तिनं जे काही केलं त्याबद्दलची छोटीशी भेट तिला देईन, तेव्हा किती छान वाटेल तिला. पटापट आवरायला हवं, पूजेसाठी सगळे जमले असतील. अक्काईला माझी मदत हवी असेल. नमस्कार गुरुजी, तुमचीच वाट बघत होतो. गुरुजी, तुम्ही तयारी करून घ्या. काय काव्यताई, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना? हो गुरुजी, नमस्कार करते. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव, संसार सुखाचा होऊ दे आणि जे हवं ते सगळं मिळू दे. या ना. किती सुंदर साडी आहे ही. अक्काईला माझी किती काळजी आहे. तिला नेहमी असं वाटत असतं की मी छान दिसावं, पण आज मी आणखी छान दिसली पाहिजे असं म्हणाली ती. पण का? असू दे, तिची इच्छा आहे ना, मग मी छान आवरते. नमस्कार, या. एक्सक्यूज मी.
दिसतेस तू. याला म्हणतात टाइमलेस ब्युटी. तू आलीस, व्हेरी हॅपी. बट आय एम व्हेरी अपसेट. काय झालं? काय झालं? मी गिफ्ट केलेला कुर्ता का नाही घातलायस? मला तुला त्यात बघायचं होतं यार. अगं ते खराब झालं. कोल्ड ड्रिंक पडलं त्यावर. काय रे, तुला इतकं प्रेमाने गोष्ट दिलेली पण तुला जपता येत नाही का? अगं असं नाहीये. तू प्लीज नॉट डन. मला खूप वाईट वाटतं. अपसेट नको होऊस ना प्लीज. तू डेकोरेशन बघ ना. हे डेकोरेशन किती कमाल झालंय. नाही म्हणजे मला तर खूप आवडलं बाबा. मस्का नको मारूस मला. मी अजूनही रागावली. नको ना रागवूस प्लीज. ठीक आहे, मी पण रागवलोय. आता मी एक काम करतो, मी आताच जाणार नाही. पूजा वगैरे नको. ऐक ना, असं नको करूस. तुझ्या घरी पूजा आहे की नाही, मग मूड नको ना घालवूस. छान स्माइल दे ना माझ्यासाठी. श्रेष्ठा, ही पूजा तुझीच आहे असं समज. तुझ्यासाठी गुरुजींना काय हवं नको ते तू बघायचं. हो. अरे विश्वजित, चल, सगळी तुझी वाट बघता. ते पाहुणे आले तुझी. चल 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 पटकन चल. चल गुरुजी, त्या पूजेच्या साहित्याची पिशवी राहिली आहे, ती घेऊन या. हो. आणि तुम्ही देवीचा मुखवटा घेऊन या. काव्याताई, हा, तुम्ही देवीच्या ओटीचं साहित्य घेऊन येता का? देते. लागलं नाही ना? हा, ठीक आहे. अहो, ओटीचं साहित्य घेऊन या म्हटलं ना. या लवकर. गुरुजी, हे घ्या. हे काय? आणि काव्याताई कुठे आहेत? त्या तिथे. काव्याताई, ठीक आहेस ना? तुम्ही खेळा. हा, काय झालं गुरुजी? ह्या कोण? आणि ओटीच्या तबकाला हात लावायचा अधिकार यांना कोणी दिला? माफ करा गुरुजी, पाहुणे आहेत त्या. चुकून झालं असेल त्यांच्याकडून. पाहुणे आहेत ना, मग पाहुण्यासारखं राहावं त्यांनी. दर्शन घ्यावं, प्रसाद घ्यावा. पूजेच्या तयारीत लुडबुड करण्याची त्यांना काय गरज होती? काव्याताई, तुम्ही इथे थांबायला हवं होतं. या बाईंनी गंभीर चूक केली. एवढ्यासाठीच मी पूजेचं सगळं सांगितलं होतं. मीनाक्षीताईंना पूजेच्या मी सगळ्या गोष्टी समजावल्या होत्या. ही ओटी घरच्या लक्ष्मीने म्हणजे घरच्या सुनेने द्यायची असते. अहो, ही तुमच्या घराण्याची रीत आहे. ही अशी असते का पूजा? कोणी बाहेरची व्यक्ती येऊन इथे काहीही करते? अहो, तुम्ही ओटी घ्या म्हटलं तेव्हा इथे कोणी नव्हतं म्हणून मी दिली. ओटीच्या तबकाला हात लावायच्या आधी मला विचारलं असतं की मी घेऊ का? सांगितलं असतं घेऊ नका. जाऊ दे ना गुरुजी,
अहो चुकून झालं असेल त्यांच्याकडून. त्यांनी पूजेच्या तयारीसाठी खरंच खूप मदत केली आहे. हे जे डेकोरेशन वगैरे आहे ना सगळं त्यांनीच करून घेतलंय. त्यांना यातलं काही माहिती नाही हो. त्या घरातल्या नाही आहेत ना, त्या बाहेरच्या आहेत. पाहुणे आहेत त्या. शास्त्राची फारशी माहिती नाहीये. अहो पण पूजेच्या सुरुवातीलाच अशी चूक. मीनाक्षीताई तर फार सांगतात की आम्ही शास्त्र एकदम काटेकोरपणे पाळतो. हे असं शास्त्र पाळता? गुरुजी, यांच्या वतीने मी माफी मागते. राहू दे, त्यांचा हात लागलाय. आता पुन्हा शुद्धीकरण करावे लागेल. मी बघतो काय करायचं ते. हे बघा, प्रत्येक पूजेची काही पद्धत असते आणि शास्त्रही असतं. ते मोडून तुम्ही देवीचा अपमान केलाय. आता देवीची माफी मागा. ऐकलत का? माफी मागा. हार विसरले. हार कुठे असेल? अक्काई म्हणाली होती म्हणजे नक्कीच तिने ठेवला असेल, पण कुठे? सोन्याचा हार होता. सापडलाच नाही तर? अक्काईला सांगायला हवं. नमस्कार. नमस्कार. या. आणि एक्सक्यूज मी, श्रेष्ठा. अगं श्रेष्ठा, कुठे चालली आहेस? घरी. घरी का? मला माझा अजून अपमान करून घेण्याची इच्छा नाही. एक मिनिट, कोणी केलाय तुझा अपमान? जाऊ दे ना, मला आता त्याच्याबद्दल नाही बोलायचं. तुझ्या घरी पूजा आहे, तुझा मूड स्पॉइल व्हायला नको. तुझा मूड चांगला नसेल तर माझा चांगला असेल. काय झालंय ते सांग. जाऊ दे ना, खरंच. अगं पूजा झाल्यावरती सांग. तू मला इथे असायला हवीस. श्रेष्ठा, हे सगळं बघ तू. हे डेकोरेशन बघ, मॅनेजमेंट बघ. हे सगळं तू केलंस. तुझ्या आयडियाज आहेत. आणि हे सगळं करून तू स्वतः घरी चालली आहेस. श्रेष्ठा, तू हे सगळं जे काही केलंयस ना, मला खूप रिस्पेक्ट आहे तुझ्याबद्दल. पण तुझ्याशिवाय इथे असं कोणालाच वाटत नाही ना. रिस्पेक्ट तर सोडाच, सगळ्यांनी इन्सल्ट केलंय माझं. तुझ्या घरच्यांसाठी मी बाहेरची व्यक्ती आहे. मग मी इथे कशाला थांबू? बाहेरच जाते ना. तुमच्या घरात, तुमच्या पूजेत माझी लुडबुड कशाला? एक मिनिट, कोणी काही बोललंय का तुला? श्रेष्ठा, तुझा अपमान म्हणजे माझा अपमान. कोण काय बोललंय मला सांग. माझी शपथ आहे तुला. तू आता एवढा आग्रह करतोच आहेस तर सांग.
काय झालं गुरुजी? ह्या कोण? आणि ओटीच्या तपकाला हात लावायचा अधिकार यांना कोणी दिला? माफ करा गुरुजी, पाहुणे आहेत त्या. पाहुणे आहेत ना, मग पाहुण्यासारखं राहावं त्यांनी. पूजेच्या तयारीत लुडबुड करण्याची त्यांना काय गरज होती? त्यांना यातलं काही माहिती नाही हो. त्या घरातल्या नाही आहेत ना, त्या बाहेरच्या आहेत. बाकी काही नाही. मी बाहेरची व्यक्ती आहे असं म्हणण्याचा मला खूप त्रास झाला. मी किती प्रेमाने आपुलकीने ह्या सगळ्या पूजेची तयारी केली होती, तुमच्यासाठी राबले होते. पण शेवटी तुझ्या बायकोने माझी अक्कल काढली. मला म्हणाली तुम्हाला कशातलं काही कळत नाही, तुम्हाला काही माहित नाही. एक मिनिट, काव्या असं बोलली? हो, मी किती चांगल्या हेतूने सगळं करत होते. तू म्हणालास आपली पूजा आहे म्हणून उत्साहाने सगळं करत होते. पण शेवटी काय हेच ऐकायला मिळालं ना. तुझ्या बायकोला मी पूजेत नको होते तर आधी सांगायचं ना. असं चार चौघात माझा इन्सल्ट करायची काय गरज होती? तू थांब, आता मी काय करतो ते बघ.